ग्रहांचे परिणाम हे नेहमी स्थिर नसतात. ते देश, काळ आणि परिस्थितीनुसार बदलतात. सध्याची ग्रहस्थिती अशी आहे की नाही की शनी आणि मंगळ नेपच्यून मीन राशीत आहेत. शुक्र हर्षल वृषभ राशीत, रवी मेषेत आहे आणि गुरु मिथुन राशीमध्ये. ही स्थिती कशी आहे? गोंधळ, तणाव आणि अचानक बदल यांचे एक मिश्रण आहे. शनी काय करतो? दबाव आणि जबाबदारी वाढवतो, तुम्हाला थांबवतो, विचार करायला लावतो आणि प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घ्यायला लावतो. म्हणून कसं आहे की छोटी गोष्ट ही तुम्हाला जड वाटते आणि मनावर मग थोडा दबाव वाटतो. ठीक आहे, हे लक्षात घ्या की तुमच्या डोक्यामध्ये चालणारी जी एक प्रकारची वैचारिकता आहे की नाही, ती थोडीशी अजून स्पष्ट नाहीये. मग याच्यामध्ये गोंधळ किंवा कन्फ्लिक्ट नेमका कसा चालतो? तुमचं मन दोन वेगवेगळ्या वेगाने काम करतं, लयीत काम करतं. आता पाऊल टाक असं तुम्हाला ते मन म्हणतं, वेळ हातातून जाते आहे. आणि त्याच वेळी दुसरं मन तुम्हाला सावध करतं की थोडं थांबा, अजून काही स्पष्ट नाही. ही फक्त मतभिन्नता नाहीये, हा वेग आणि शंका या दोघांची ओढाताण चालू आहे तुमच्या मनात. मग हे वास्तवात कसं असतं तुमच्या बाबतीत? तुम्ही एखादा निर्णय घ्यायला बसताल, म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला नवीन काम सुरू करायचं आहे किंवा एखादी तुम्हाला डील जी आहे व्यवसायातली ती फायनल करायची आहे. पहिल्या क्षणी तुम्हाला सगळं क्लिअर वाटेल, हे करायलाच पाहिजे असं वाटेल. पण 2-3 तास उलटल्यानंतर मनात वेगळेच प्रश्न सुरू होतील आणि ही माहिती पूर्ण आहे का असे प्रश्न वाटेल. काहीतरी लपलेलं आहे नाही ना असं पण वाटेल आणि मी घाई करत तर नाही ना असंही वाटेल. आणि मग त्यावेळेस काय होतं? तुम्ही थोडं थांबता, विचार करता. मग याच्यामध्ये तुम्हाला जो झालेला भ्रम आहे तो नेमका कसा काम करतो हे लक्षात घ्या. कारण इथं थोडंसं वेगळं ट्विस्ट आहे. गोष्टीवरून सरळ दिसत आहेत पण आतून त्या तितक्या सरळ नाही आहेत. म्हणजे उदाहरणार्थ कसं होतं की एखादी संधी खूप तुम्हाला अट्रॅक्टिव्ह वाटते पण तिच्या अटी त्या पूर्ण स्पष्ट नाही आहेत ना. एखादी व्यक्ती सपोर्ट देत आहे असं तुम्हाला वाटतं पण तिचा हेतू पूर्णपणे तुम्हाला समजतच नाहीये ना. त्यामुळं दिसणं आणि असणं ह्यात नक्की फरक असतो हे तुम्हाला सर्वांना माहित आहे. त्यामुळे हा काळ असा आहे की नाही की दिसणं आणि वास्तव ह्यामध्ये अंतर आहे. ठीक आहे, तुम्हाला जाणवतं की काहीतरी कुठेतरी मिसमॅच झालेलं आहे, चुकलेलं आहे, पण नेमकं काय ते कळत नाहीये ना. म्हणून निर्णय घेताना काय होतं की तुम्ही निर्णय घ्यायला बसता, सुरुवातीला आत्मविश्वास असतो आणि मग अचानक मनामध्ये शंकांचं काहूर तयार होतं आणि मग तुम्ही पुन्हा अनालिसिस करता, पुन्हा निर्णय पुढे ढकलताल आणि मग शेवटी काय, नक्की काय क्लिअर तुम्हाला होकार पण येत नाही आणि नकार पण कळत नाही. म्हणून इथं मानसिक थकवा काय येतोय लक्षात घ्या की एकाच गोष्टींवर वारंवार तुम्ही विचार करत आहात पण कन्क्लुजनच मिळत नाहीये ना. कसं होतं की जणू काही तुम्ही एका कोड्यामध्ये अडकलेला आहात पण शांतता जी आहे ना ती कुठेतरी लांब गेलेली आहे. आणि एक असा लपलेला पॅटर्न तुमच्या आयुष्यात आहे की तुम्ही चुकीच्या विचार तर करत नाही पण अपूर्ण माहितीवर विचार करत आहात. त्यामुळे तुमचे निर्णय जे आहेत ना तुम्हाला जरा जड वाटत चाललेले आहेत. आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की सध्या तुमचं मन तुम्हाला दोन्ही गोष्टी शिकवतोय की प्रत्येक संधी लगेच पकडू नका पण प्रत्येक शंकेवरही थांबू नका. म्हणून कसं आहे की तुमचं नुकसान तर होत नाहीये या काळात पण तुम्हाला काही गोष्टी शिकायला तर मिळतात हे तर लक्षात ठेवा ना. कधी थांबायचं आणि कधी पुढे जायचं हे तर कळतंय ना तुम्हाला. म्हणून सध्या गोंधळ आहे कारण की तुम्ही चुकीच्या मार्गावर नाहीये, तुम्ही योग्य मार्ग शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये आहात. तुमचा स्वभाव तुमच्या बाबतीत कसा काम करतोय? शनी दबाव, मंगळ घाई, नेपच्यून भ्रम आणि गुरु जास्त विचार. त्यामुळे काय तयार होतं? विचार, ताण आणि निर्णयांतली गोंधळ हे सगळे एकत्र येतात आणि याचा परिणाम तुमच्यावर होतोय. तुम्ही चूक करत नाहीये पण तुम्हाला आत्मविश्वास पण वाटत नाही. तुम्ही पुढे जात आहात पण मन शांत नाहीये. तुम्ही निर्णय घेत आहात पण समाधान ठीक तुम्हाला वाटत नाहीये ना. पती पत्नींच्या बाबतीत पण असंच काही जरा होत आहे. या ग्रहांचं जे मिश्रण आहे ना ते कसं करतं? संसार चालू ठेवतं पण त्यातला जो एक जीव आहे तो जाणवत नाही. हे सध्या तुमच्या घरात अशी अवस्था दिसते की नाही की संसार वरून तर व्यवस्थित वाटतो, संसार चालू असतो, जबाबदाऱ्या तर तुम्ही उचलता पण आतून एक गोष्ट सतत जाणवते की सगळं आहे पण आधीसारखा संसार राहिलेला नाहीये. पती पत्नींमध्ये काय घडतं की दोघे एकाच घरात असतात पण ते मनाने दूर गेलेले असतात. बोलणं होतं पण फक्त कामापुरतं असतं, संवाद असतो पण भावना होत नाही. नोकरी निमित्त पण पती पत्नींना बऱ्याच वेळा एकमेकांपासून फार दूर राहावं लागतं आणि एकमेकांसाठी मग वेळ राहत नाही आणि थकल्यासारखंही वाटतं. बोलायचं असतं पण बोलायला पण वेळ मिळत नाही. त्यामुळे भावनिक अंतर संसारात वाढत आहे. काय होतं की प्रत्येकाने आपल्याला समजून घेतलं पाहिजे ही जी भावना ठेवली जाते ना ती अंतर वाढवत जाते आणि मग दोघंही एकमेकांशी काही बोलत नाही आणि पुढेही तसाच काळ सुरू होणार आहे. इथे अंतर वाढायलाही सुरुवात होऊ शकतं.
मग याच्यामध्ये फार साध्या आणि क्षुल्लक गोष्टी असतात. वेळ दिला जात नाही, फोन उचलला जात नाही आणि त्यातूनच मग पती पत्नींमध्ये चिडचिड पण होत असते. कधी कधी थेट भांडण होत नाहीये, पण टक्के टोनपे, शांतता, दुर्लक्ष या गोष्टी घडत राहतात. संसार चालू आहे ही भावना सध्या स्पष्ट दिसते, पण संसार फक्त चालू आहे पण त्यातला आनंद पूर्वीसारखा नाहीये. एकत्र आहात पण जोडलेले नाहीये, जबाबदारी आहे पण जवळीक नाही. आणि काही लोकांसाठी वेगळं चित्र आहे बरं का. काही लोकांमध्ये फार वेगवेगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या एकमेकांपासून दूर नेतात. शनी मंगळ जर आपल्या पत्रिकेमध्ये एकत्र असतील आणि आपण जर धनुराशीचे असताल, कारण की सध्या पण शनी मंगळ एकत्र आहेत, तर कोणत्याही कारणानिमित्त मग नोकरी असेल, मतभेद असतील, कोणत्याही कारणानिमित्त पती पत्नींमध्ये विरह तयार होण्याचे योग तयार होतात. अचानक काहीतरी घरामध्ये वादावादी होते किंवा काही चांगली पण कारण असतात, नोकरी निमित्त असेल, व्यवसाय निमित्त असेल, पण फार काळ दुरावा जो आहे तो ह्या शनी मंगळ युतीच्या दरम्यान पण राहू शकतो आणि पुढे सुद्धा जून महिन्यानंतर सुद्धा हा थोडासा वाढू शकतो. तर त्यानुसार आपण नियोजन करावं की संसार आणि व्यवसाय किंवा नोकरी यातला संतुलन कसं साधता येईल, हे फार तुमच्या भावी आयुष्यासाठी फार महत्वाचं असेल. नोकरीच्या बाबतीत जर आपण विचार केला ना, तर सध्या तुम्हाला गुरुबळ तर चांगला आहे, शुक्रबळ पण व्यवस्थित जाणवतं, पण शनी मंगळाचा दाह जो आहे ना तो तुम्हाला समाधान मिळू देत नाहीये. हे सध्या तुमच्या कामाच्या आयुष्यात एक पॅटर्न वाटतो की काम करता, जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत, पण मनात तर समाधान नाहीये आणि जणू काही तुम्ही सगळं केलं आहे पण तुमच्या कष्टाचा योग्य परिणाम तुम्हाला मिळालेलाच नाहीये अजून. आणि मग नोकरीमध्ये अशा गोष्टी बऱ्याच वेळा तुमच्या घडत आहेत आणि पुढेही थोड्या घडतील. महिनाभर तुम्ही पूर्ण मेहनत घेत आहेत, काम वेळेत पूर्ण केलेलं आहे, डेडिकेशन्स दिलेलं आहे, पण तुमचं काम कोणाला लक्षात येत नाही आणि ॲप्रिशिएशन तर अजिबात तुम्हाला दिलं जात नाहीये. आणि मग कधी कधी काय होतं बरं का, की तुम्ही तुमची कल्पना इतरांना सांगता पण त्याच्याकडे लक्ष देत नाही ना कोण. आणि मग काही दिवसांनी काय होतं, तीच गोष्ट दुसऱ्या कोणीतरी सांगितली की ती मग ऍक्सेप्ट होते आणि मग इथेच थोडं तुमचं फ्रस्ट्रेशनही वाढू शकतं. आणि अचानक बदलाचा एक मोड आहे बरं का, मी तुमच्यावर अचानक एक्स्ट्रा काम येतं, रोल बदलतो, जबाबदाऱ्या वाढतात आणि मग मनामध्ये एक प्रश्न येत राहतो की हे सगळं माझ्यावरच काय येत आहे. पण तुमच्या मनामध्ये एक भावना येते की तुम्ही काम करतात पण मनात एक असमाधानच जाणवत राहतं आणि मी जे करतोय त्याला व्हॅल्यू आहे का, मी योग्य ठिकाणी आहे का, असे बरेच प्रश्न येत राहतात. याचे काही लपलेले फायदे असतात बरं का. महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्याकडे लक्ष दिलेलं नाहीये, पण तुमची व्हॅल्यू जी आहे ना ती उशिरा कळेल लोकांना. तुम्हाला काम जास्त दिलं जात आहे कारण तुम्ही क्षमता आहे तुमच्यामध्ये ती आणि लोकांना माहित आहे की तुम्हीच हे काम त्याच ताकदीने पूर्ण करू शकताल. व्यवसायात काय दिसतं की व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन संधी दिसतात पण त्या पूर्णपणे स्पष्ट नसतात. म्हणजे उदाहरणार्थ काय होतं की कोणतरी सांगून जातं की ही डील फायदेशीर आहे पण आतल्या अटी ह्या स्पष्ट नसतात आणि मग एक तिथेच वेगळ्या प्रकारचा धोका असतो. काय होतं, कधी कधी प्लॅन तयार होतो पण तो एक्झिक्यूट होत नाही, अडकून राहतो आणि त्यामुळे मग गोंधळ वाढत जात असतो. म्हणून इथं थोडी एक सावधगिरी ठेवा बरं का. घाईत तुम्ही रिझाईन करू नका आणि जॉब चेंज करू नका. कोणत्याही डीलवर लगेच विश्वास ठेवू नका, कागदपत्र तपासा, जास्त विचार पण करू नका आणि आंधळेपणाने निर्णय पण घेऊ नका आणि स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी अननेसेसरी कुठलं तरी काम उचलू नका. काही नाही, तुम्हाला त्यातून फक्त ताणच मिळेल. म्हणून रियालिटी अशी आहे की सध्या फास्ट ग्रोथ नाहीये पण तुमचं बेस तयार झालेला आहे. तुम्हाला वाटतंय प्रगती नाहीये पण प्रत्यक्षात तुमचं फाउंडेशन चांगलं तयार झालेलं आहे. पुढचं कसं आहे की ठीक आहे, तुमची हा काळ जो आहे परीक्षा घेतो आहे पण तुमचं नुकसान करत नाहीये ना. थोडे पेशन्स ठेवा आणि मग कन्सिस्टन्सी जी आहे ना ती आपोआप येत राहत असते. आणि काय आहे की सध्या तुम्ही जिथे आहात ते काही चुकीचं नाहीये, फक्त परिणाम दिसायला वेळ लागत आहे. म्हणून काय आहे लक्षात घ्या, परिणाम तर येणारच आहे, थोड्या उशिराने येतोय, ठीक आहे. आता याच्यामध्ये काय आहे, मी तुम्हाला काही जाता जाता काही गोष्टी ज्या असतील त्या घडू शकतात तुमच्या या पुढं येणाऱ्या 20 दिवसांमध्ये. तर एखाद्या जवळच्या व्यक्तीशी अचानक बोलणं कमी होतं, भांडण होत नाही पण अंतर वाढतं. हे तुमचा घेतलेल्या निर्णयानंतर चुकीचा वाटणे आणि मी घाई केली का असं विचार येणे वाटतं. कामात केलेल्या मेहनतीत क्रेडिट दुसऱ्याला जाऊ शकतं. अचानक खर्च वाढतो घर, आरोग्य आणि कुटुंबात. आणि एखाद्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास थोडा हलतो बरं का, त्याच्या वागण्यात बदल तुम्हाला जाणवतो. ठीक आहे, प्लॅन तयार होऊनही शेवटच्या क्षणी अडथळे पण येऊ शकतात आणि अचानक मूड बदलतो कारण नकळत चिडचिड होते ना. आणि कुटुंबात लहान गोष्टींवरून ताण निर्माण होतो. म्हणजे मोठा वाद नाहीये पण वातावरण तर नक्कीच बदलत जात असतं. मग याच्या काही सकारात्मक पण घटना असतात, त्याच्यामध्ये काही सकारात्मक गोष्टी पण घडतात. म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल तुम्हाला शंका होती की नाही त्याचं खरं रूप तुम्हाला समोर येतं, कळतं आणि एखादा जुना अडकलेला प्रश्न हळूहळू सुटायला पण लागतो ना. तुमच्या केलेल्या कामाचा उशीर आपण
योग्य दखल घेतलेली तुम्हाला काही दिवसात जाणवेल आणि अचानक चांगली संधी पण मिळते बरं का. या आर्थिक बाबतीत एक महत्त्वाचा मोठा निर्णय पण ठरू शकतो. एखाद्या नवीन व्यक्तीशी ओळख होणं आणि ती कुठेही तुम्हाला उपयोगी पडू शकते व्यवसायात. स्वतःबद्दल स्पष्टता वाढत जाईल आणि चुकीच्या सवयी किंवा लोकांपासून तुम्ही हळूहळू आता दूर जाण्यास सुरुवात कराल. धनुराशीचं कसं आहे की एखादं नातं दूर जात आहे, पण त्याच वेळी योग्य लोक तुमच्या आयुष्यात येता येत नाही. एखादी संधी हातातून जाते, पण नंतर कळते की ती तुमच्यासाठी योग्य नव्हती. आणि काही गोष्टी तुटतात ना, पण त्यामुळे तुमचं मन काय झालेलं आहे, थोडं हलकं आणि हळवं झाल्यासारखं वाटतं. पण सध्या घडणाऱ्या घटना काय अशा रॅन्डम नाही आहेत, अचानक नाही आहेत. त्या तुम्हाला थोडंसं स्पष्टता आणि एक वेगळ्याच प्रकारची दिशा देत आहेत. काही गोष्टी तुमच्या विरोधात जातील, पण शेवटी त्या तुमच्या फायद्यासाठी वळतील. जाता जाता मला असं सांगू वाटतं की जे तुमच्या आयुष्यात चाललंय ना, ते कदाचित तुम्हाला थोडं कठीण वाटत असेल. कधी मन गोंधळलेलं वाटेल, काही लोकांबद्दल शंका येतील, कधी स्वतःच्या निर्णयावर प्रश्न निर्माण होतील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, हा काळ काही कायमचा नाहीये. सध्या जे तुटतंय ना, ते तुमचं नुकसान करण्यासाठी नाहीये, तर चुकीच्या गोष्टींपासून तुम्हाला दूर करण्यासाठी आहे. धनुरास तुमची गुरुची रास आहे. तुम्ही कमकुवत तर अजिबात नाही हो. तुम्ही फक्त बदलाच्या टप्प्यातून जात आहात आणि हा टप्पा संपल्यानंतर तुमचं मन आधीपेक्षा जास्त क्लिअर होणार आहे. जर आपण काही उपासना करू इच्छित असाल ना, तर रोज सकाळी शांत बसून तुम्ही तुमच्या मानलेल्या गुरूंचं नामस्मरण करत जा. त्यांनी सुचवलेल्या गुरूंचं नामस्मरण करत जा. आणि शक्य असेल तर मग काळे तीळ किंवा अन्नदान जे आहे ते तुम्ही दर गुरुवारी किंवा शनिवारी केलेले योग्य राहतं जास्तीत जास्त. आणि मग तुम्हाला काही प्रॅक्टिकल ॲडवाईस द्यायचं असेल तर मग सांगू इच्छितो की काही निर्णय घेऊ नका. प्रत्येक गोष्टीवर काही प्रतिक्रिया द्यावीच असं नसतं ना. आणि सगळ्यावरती लगेच विश्वास तर अजिबात ठेवू नका सध्या. थोडा संयम ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि वेळेला तिचं तिचं काम करू द्या. त्या वेळेत बाधा आणू नका. थोडा वेळ द्या. सध्या गोंधळ आहे, पुढे स्पष्टता नक्की आहे. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्रीराम.